रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी त्रिभुवननेशा, मच्छ कच्छ वराहर नरसिंह वामनवेशा, भार्गव राघव द्वारकाधीशा, पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा, हे गुणातीता सकल गुणज्ञा, अव्यक्ता व्यक्त सर्वज्ञा, पूर्ण ब्रह्मा अचल सर्वज्ञा, बौद्ध कलंकी आदिमूर्ती। मागील अध्याय केले कथन। श्री जालिंद्राहून या जन्म, तप आचरोणी त्रिनंदन, संपादिले गुरुत्वे, तो समर्थ त्रिसुत, प्रसन्न झाला सद्विद्येत, तया वरुते सकळ दैवत, गौरविले पावके, स्कंदी वावने द्विमूर्धनी, पृथोक दैवते स्थानी स्थानी, सत्यलोकादि अमरा पावने, वैकुंठादि पाहिले इंद्र चंद्र स्थान, मित्र वरुण गंधर्वा भेटून, सुअरलोक भोरलोक तपोलोकादि पावन, वरा लागी आणिले, यक्ष राक्षस किन्नरा सहित, गणगंधर्वादि गौरवोने समस्त, वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे, या उपरे कानिफा कर्णोदय, भुवनिया झाला विद्यामय, तयाच्या वराकरिता सर्वदेव सकल दैवते विटंबिले, विटंबोनी आपुल्या शक्ती, प्रसन्न केले वरापते, प्रति उपरे गेले स्वस्थाना निगोती, आश्रम बद्रिका सांडुनी, परे उमावरे आणि रमावर, कानिफा आणि जालिंदर, बद्रिकाश्रमी राहुनी स्थिर करिता, विचारतो कैसा, एकमेका बोलती हसून, आठवूनी देवतांचे मुंडन, प्रसन्न झाले विटंबन बुद्धिहीन हे कैसे, परिधन्य जालिंदर मिळाला यासी, अवस्था दारुण महिसी, पूर्वी भिडले अपार राक्षसासी, परी ऐसे मिळाला नाही त्या, उपराटे नग्न अधोपात होती मही, ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयांसी, ऐसे बोलून उत्तरोत्तर हास्य करती वारंवार, मिळवून करास कर टाळी पिटी ते विनोदे, असो वैसे विनोद शक्ती, यावरी बोले उमापती, हे महाराजा जालिंद्राज ते चित्त दे या वचनाते, नागपत्र अश्वस्थ स्थानी, पूर्ण यज्ञ आहुती करुणी, प्रथम कवित्वा रचोनी, वरा लागे साधावे, वेद विद्या मंत्र बहुत, अस्त्रविद्या प्रतापवंत, परिते मही पुढे कलिंत चालणार नाही महाराज, मग मंत्रशक्ती उपाय तरणी, काहीच न मिळे लोका लागुनी, मग ते दुःख प्रवाह शमणी, सकळ लोक पडतील तरी सिद्ध करुणी आता कविता, आवती जे नागाश्वस्ता, सकल विद्या करुणी हाता, कानिफाते उपिजी, या कानिफाची उदार शक्ती स्थिती, निर्विता आहे दांभिक वृत्ती, तरी बरवी आहे कार्य प्रति, पुढे पडेल महाराजा, हा अपार शिष्य करील पुढती, विद्या वरतील याच्या हाती, मग ते प्रतिष्ठा लोकापरते, सर्व जगे मिरवेल, पूर्वी सांबरे ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयोग, परी थोडके विद्या चांग, मही लागे पुरेना तरे, शतकोटे सांबरे गणा, मही ते मिरवावे शुभवचना, सकळा शास्त्राची आणुया भावना, मही लागे मिरवावे तरी या कवितेची वाटणी, मिरवावे नवनाथा लागुनी, कोणती कैसे गती लागुनी, सांगतो मातते ऐका, पूर्वी मच्छिंद्राने धरुण्या लक्ष, काव्य केले आहे प्रत्यक्ष, 33 कोटी 95 लक्ष, मंत्र विद्युल्लता मिरविती, या परी गोरक्ष गोष्टी होती, मिरवेल 9 लक्ष 12 कोटी, पंचकोटी 1 लक्ष शेवटी, मिननाथ मिरवेल 9 कोटी 7 लक्ष, चरपटनाथ करील की प्रत्यक्ष, 7 कोटी 4 लक्ष, भर्तरीनाथ करील की 3 लक्ष 2 कोटी, रेवणनाथ करील शेवटी 1 लक्ष 1 कोटी, वटसिद्धनाथ करील की 34 कोटी 12 लक्ष, श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष, 6 कोटी 8 लक्ष, कानिफाने मिरवावे, अशुभ प्रयोग गोरक्षा हाटी, स्थापनी योजावे शतकोटी, पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा, म्हणून ऐसे योजुनी साधन, मंत्र प्रयोगे करावे प्रवीण, ते न करिता सकळ जन सुख होईल रोगाते, तरी हे जन उपकारासाठी जीवा करावी आट आटी, तुम्ही सांगावे ऐसी गोष्टी, नो हे सर्वज्ञ आहात, ही कलीची विद्या कलिसंधान मिरविता आहे पूर्वीपासून, तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तविता सदागी,
तुम्ही जाणणार भविष्योत्तरी, तरी या कलित करावा प्रसार. आम्ही सांगावे ऐसे थोर, तुम्हा योग्य साजना भविष्योत्तर सा जाणून नाता. तू देवासी केली वार्ता, कानी पाते वर देता. बोलिलासी हिता महाराजा, तरी आता आळस सांडून जेवी मिरवावे कवित्व रत्न. जारण मारण उच्चाटन कवित्व रचनी मिरवावे, ऐसे सांगून उमानाथ. कानिफा विषयी अनेक सांगत, यासी बैसवूनी पूर्ण तपास समर्थपणे मिरवी का. ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर. मग वर देऊन्या रमावर जाता झाला कोणते. मग जालिंदर आणि कानिपनाथ 12 वर्षे राहून तेथ 40 कोटी 20 लक्षात उभे चरित्र रचिले. ते आदिनाथे कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान. मग म्हणे नागाश्वस्ती जाऊन सिद्धी मार्गी पावावे. मग जालिंदर आणि कानिपनाथ जाऊन पाहिला नागाश्वस्त. पूर्ण आहुती हवन तेथ करुणे तोषवी विराते. सूर्यकुंडाचे आणुने जीवन 52 विराकरे सिंचन. प्रसन्न करुण्या त्याचे मन वरा लागी घातले. या परी पुण परतून पाहते झाले बद्रिकाश्रम. मग कानी पाहते तपा बैसवून लोक कंटकी मिरविला. श्री आदित्यनाथाची साक्षीसी कानिपा बैसवून पूर्ण तपासी. श्री जालिंदर तीर्थस्नानासी जाता झाला पुसून त्याची ठाई बद्रिकाश्रमात. कानिपा आणि श्रीकृष्णनाथ तप करीते भागीरथी तीरात. तीव्र काननी बैसुनिया उभय ठाव असे विभक्त. एकमेकानसे माहित असो येरीकडे जालिंदरनाथ नाथा क्षेत्री हिंड तसे. परी क्षेत्री जाताची अधिकानने भारा बांधिले तृण कापुणे. निज मौळे त्वरे वाहुने क्षेत्रा माझी संचरे. परी तो मौळे भारा घेता सुख न वाटे अनिळ चित्ता. मग संचोरुनी भय हरता वरच्या वरी धरी तसे. म्हणाल पवनासी काय कारण वरचे वरी धरावया तृण. तरी जालिंदर अग्निनंदन अग्नी पिता ते असे. परी पौत्राची करुणिया ममता म्हणून या भारा धरी वरुता. असो जालिंदर क्षेत्री येता तृण गोधना सोडी तसे. ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही. तो गौड बंगाल देशा ठाये हेला पट्टणी पैयाला. तृणभार मिरवोणी माती परी तो मिरवे सर्वा हाती. अधर चाले मस्तकावरती लोक पाहती निज दृष्टी. हेल पट्ट नाते वितरण बुद्धी प्रयुक्त तेथील जन. जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करती मानसी. म्हणती अधर भारा कैसा चालतो हा न कळे तमाशा. तरी हा सिद्ध अवतारलेशा मही लागे मिरवितसे. मग ते चवाट्याचे जन करू धावती ते दर्शन. परी ते नाता समाधान चित्ते प्रशस्त लागेला. जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले. कदा न जाता जगे मानवले चित्ते निस्पृहा धरो. बृहस्पतीच्या पडी पाडी तया होतसे सर्वार्थ जोडी. परी तो वेडियात मारी दडी लोक महिमा भयास्तव. जैसे कृपणा आपुले धन रक्षी महीचे पाठी लागून. तन्याय झालिया मन कदा काळिया वरेना. असो मग जालिंदरनाथ अति तोषे तृणभार जमवून आणीत. पाहुनी गोधनाची जमात तृण सोडे तयासी. मग गल्ली कुची गंध मारे ते जाऊन वस्ती करी. भिक्षा मागून या क्षेत्राभितरे उदरनिर्वाह करत असे. या परी वर्तता त्या गावाचे रूप. श्रीलोचन सुत दैसा कंदर्प. तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वतीची ना सुचे हो. नामदयाचे गोपीचंदन मिरविला सर्व संपत्ती वृंद. दिव्य अमूप अमर भद्र पाहुणे लाजे कुबेर तू. 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरविले वाताकृती. तेज पुंज पाहुण्या लाजते चपळपणी चपळा त्या. चिरत गटे रत्नकोंदणी पाखरा शोभल्या बालार्क किरणी. झगमती झालरी किरणे हेमगुणी मिरविल्या. रश्मी अति शोभायमान झालरी अग्नी हेमगुण. मुक्त गुंपिले समत्वे समान नक्षत्र मलिका जेवित्या. हेमत गटे रत्नकोंदणी ग्रीवे मिरविल्या माळाभूषणी. संगीत पेट्या नवरंग रत्नी दीप जैसे लावले. मुख शोभिले याची परी दिव्य मिरविल्या सरोवर. चातक पिच्छ कर्णत्वया भीतरे तुरे खोविले मौळी ते. आने पृच्छ पृष्टी रत्नजडित. गेंदा जोडिया तेजभरित. 4 जामे लखलखित चपळे होनी अधिकते. 12 लक्ष ऐसिया परी बाजी मिरविते चमू भीतरी. प्रत्येक पाहता समंत सरे ओदधी सूत मिरविले. की अकर्य हृदय स्पृहा होती. माते लाभले श्याम कर्ण मूर्ती.
त्या स्पृहेची करावया शांती 12 लक्ष प्रगटले त्याची परी गजसमूह मत पाहुण्या लाजे ऐरावता चित म्हणे क्षोभोणे सर्वत्र रत्न उपजले महिवरे विशाळ शोडा हिरे जाती अधरे द्वैत दंत शोभती तया वेष्टुनिया चुडे पाते रत्न कोंदने मिरविले ग्रीभे घंटिका हेमगुणी तया माझे रत्न पाणी हिरे माणिक पाच तरणी नवरंगी शोभले या परी पृष्ठे झुलिये व्यक्त त्यावरी झालरी लखलखीत हेमगुणी गोगुणिया मुक्त ढाळ देती सुरवाड या परी हौदी मेघंडंबरी सुवर्ण अंबार्या शोभल्यावरी त्याही कोंदणी नक्षत्रापरी रत्न मेरवू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे पृष्ठे पाहता पातका पहा भासे पर्वत मवळे तरुजेवी जैसे गज पृथू ते मिश्र विराजलेती दश सहस्र पायक स्वार दास चक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोथाटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती अतिउग्र खडतरपती मिरवल्या जैशा कृतांत मूर्ती की युद्ध कुंडीचे पावक होते घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळ शोभे दैसा तमाल निळ बर्वेपणी अति झळाळ कंदर्पपंथी मिरवितसे स्वरूप लक्षणी गोपीचंद समतान पावे अनेक गौड वृंद चंद्रचूड मन्या लाग्य बाद कलंक दोहे म्हणून अर्कदृष्टा समंत देखा तरी दोहे तीव्र दाहक पंथा चपला तेजा परी भ्याडा चित्ता मेघा माझी दडताती तैसा नवे हा रूपनाथ दिव्य रूपे सद्गुण भरित धर्म औदार्य सभाग्यवंत विजय लक्ष्मी मिरवितसे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताची आसन पाळीत धाके पर चक्र आणून देत कारभारा ते न सांगता या परी वर्णिता शरीरपृष्टी तरी म्हणवितसे महिते जेठी शतजेठी महिपोटी लावण्या रगडी तसे या परी आणिक कल्पाल चित्ती की इतुकी स्थावर झाली शक्ती तरी भोगित नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तू तरी धर्मपत्नी शुभाननी असते नक्षत्र तेज प्रकरणे खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरविल्या चित्तज्ञ परम चातुर्य खाणे या परी षोडशत शुभाननी भोंगा गणा जया लागुनी रांजकी मिरविल्या परी ते पाहता स्वरूप खाणी की कामचे सांडाबाबू वाळवणे की उर्वशीच्या पंक्ती आणुनी दासी मिरविती ती त्या गजगामिनी चपला बाळ तेजे लाजविती पाहुणी चपळा शृंगार भरित असते सकळा चंद्र रात्री नक्षत्री आश्वैशे लोपनाथ हेलपट्टीने विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजलितवती सती मैनावती कोणी ऐक दिवशी उपरी वरती दिशा न्याहळी सहज स्थिती जालिंदरा ते देखिले तृणभार धरमवळी मुक्त विराजला हस्तकमळे पथिका समान ग्राम मेळी मार्गी येतसे पुढारा परी तेज पूज दैसा तरणे मदना कृती स्वरूप खाणी निस्पृह निवृत्त योगींद्र मुनी देखियला तेने मग मने मैनावती अदरभारामौळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तया ते नोहे आधार करबंधन तेही मिरविती मुक्त मन तरी हा कोणी प्रताप पवान मही लागे उतरला मग गण किंवा गंधर्व सुरवर विरिंची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उशनाधोर प्रतापवना हा असे परी सदृढ आराधोनी भक्ती मिरवू नरदेहा सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पदवरावे ऐसे विचार करुण्या मनी परिचार के पाचारुणी तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी जगा माझी मिरवितसे सन्मुख उभी कर संपुटे जोडी बोले वागवटे कवनार्थ उदेला पोटे निवेदावा महाराज्ञी येर म्हणे वो गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी परी प्रज्ञा जीवित्व रक्षुणे कार्य आपले साधावे प्रगट होता ती वार्ता परम पडेल शोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल म्हणून गौप्य धरून या वचन कार्य मांदुसा सोडून संधान मग ते वर्णिता भाग्यपण उंबर ठेंगणे वाटत असे म्हणून
तिथे तिने उभवूनी तर्जने खुणे दाविली तिज लागुनी कोण येते प्रविष्ट तरणे मौळी तृण वाहोनिया तव ती खून परिचारिका पाती झाले जालंधर विवेका तो मौळे भाराधर देखा सवे सवे चालतसे ते पाहुण्या निज दृष्टी विस्मय करिया पुल्या पोटी म्हणे मायवो परमा धुर्जटी योग सिद्ध असे हा कनकवर्ण बालकारक किरणी मही मिरवितसे योग प्राज्ञी तरी हा स्वभूर्लोक प्राणी सहसा येत असे जननीय सत्यलोक भूलोक तपोलोक तयाचे गमने शोभती देख सरारी की स्मरणजनक मही लागी उतरला तरी मायबो ऐक वचन सलील भक्ती आराधून व तै चित्त भगवती प्रसन्न करुण कल्याण दरीर घावे जैसे ध्रुवाने अढळपद जिंकोनी हरिला सकळ भेद जन मृत्यूचे दृढबंध मुक्त केले जननीये तन्याये दास दासी ओपोनी दे ऐशा शतपुरुषासी चिरंजीव प्रसाद ओपुनी देहासी अचळ महिते वर्तावे ऐसी परिचारिकेशी युक्ते ऐकोनी बोले मैनावती म्हणे मायवो तरुणी आरते चित्त स्वरूप करावे तरी एवढा प्राज्ञिक याज्ञी वस्ती सराहतो कौने स्थानी चेतितुके गुज गोचर करुणे लगबग येका अवश्य म्हणून या परिचारिका जाती झाली सदैविका तव तो संचारोने ग्राम लोका गोधना ते पाहत असे तव ते गोधने ग्राम वाटी अपार जाती असती वाटी ऋणसा सोडून ते थाटे सुपंथी तेथ गमत असे तवती दासी मागे मागे जाते असे लगबगे मग गंधगल्ली कुच्छळ योगे जाऊन या बैसला तेथे क्षण एक उभे राहून पाहत त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले मग ती येऊन्या वाताकृती पूर्ण झाली संगती अमुक स्थानी चित्त भगवते प्रसन्न चित्ते स्थिरावे कुचित जागा दुर्गंध व्यक्त मायेवो असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्ती लागे ठिकाण जेथे राहे श्वान सुकर कर्दम कुबेद गंध पार वस्ती विराजूने पिशाच सर वलगला ते वदतसे ऐसी ऐकून या त्याचे वाणी म्हणे स्थिर वो शुभानने रहित होता जनसंबोधे या म्हणे मग जाऊ दर्शना अवश्य म्हणून या परिचारिका मग मध्यायामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून या तंबका षडसाने मिरविले काळी कांबळी गुंतून या गुंती परिचारिका मैनावती त्या येत्या झाल्या स्थाने एकांती लक्ष्मणिया महाराजा तव तो सिद्धराया मुनी परमहंसाच्या उभानुनी वहनी मोक्षमुक्तांच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसलासे महाराजा मग त्या उभय सहित युवती जाऊन या लोटल्या पदावरती मूर्ध्नी कमळ प्रेम भरती पद कमळी ओपिती सन्मुख जोडून उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंध म्लान अपार समर्पिले लाखोली म्हणते महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशिते तू दाहिले जीवित्वासी मोक्ष मांदुसा जाणून या तरी ऐश्या तपोदरी समय जलदा लक्ष्मी अंतरे कल्पना सदनाचा पेटला भारी विझवा वया पातलो तरी औदर्याचा पाहुण्या मुख त्रिविध तापां सबळ पावक विजवोनी चित्तमही ते पिको ब्रह्मकर्णी पिकावे ऐसे तयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशीकर तेने कुर्ण्या चित्तसागर आनंद लहरी दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उदधी महित तरी भक्ती पंथिका चक्रवात अस्ता चळी योजावा ऐसे चित्त योजन्या नाथा धाविता झाला त्रिवार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे पिशाच चेष्टा उद्दामनिती आव्हानुनी सदृढ युक्ती महीचे पाषाण हाते कवळोनिया जुगारी अशुभवानी करुणी वल्गला भंगू पाहे चित्त प्रेमा मेघ उदर्याच्या दुर्गुणा पाषाण कारका ओसंडी करीती जाया धैर्यवंत निच्छळी अर्गळी योजने सुदृढ चित्त म्हणे याचे हस्ते मृत्य आला मोक्षवर्णनी ऐसे योजने दृढ मांडे वैसला ठाव कदान सांडे जैसा पर्वत चळ विभांडी मेघधारान गणुने परीतो नाद जालिंदर ओसंडित पाषाण पुर परे दे राजा वज्राकार अचळ वावणे तो लामगास्ते झाडूने पाषाण झाडे म्हणे कोण तो सांग घोरडे किमर्थ आजी माझी आबृटे लाग पाळती केलित्वा दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उगलाची मी
पिशाचेत तरी तुझ पेटला किमर्थ अर्थ कामनाळे दाटला कवन कोणाची नितंबिनी वेगी वदवो शुभाननी आम्ही तपे अलक्ष ध्याने लक्ष भंगाया कालीस यावरी म्हणेती महाराज त्रिलोचन राज विजय ध्वजा तया जे कांदा सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी असे असे परे जे योग द्रुमा काळे भक्षुन्या पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मिरवावया ऐसे परे योग जेटे काळ चक्र पाहुण्या राटे मग भयार्क उदक पाहुण्या पोटे पश्चात्तापी मिरविले काळेपतीचे केली गती तैसीच करील मम आहुती मम मानव सन्निपाती आरुक माते होईल का येरी म्हणे त्वद्भरता पाहुणी लया त्वरिता कवन आश्रमे काळचरिता लोटसी तू जननीय येरी म्हणे वो सदैव भरिता सूत एक आहे प्रपंचा येरू म्हणे कवनार्था प्रपंच राहटे चालवी तव ते म्हणे गौडबंगाल राज्य सदनी देश विपुल तयाचा रूप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे परी कमो कर्म राहटे कृतांत उद्देशी पाटे मम मौळीचा भार निवटी कृपा जनी करुणिया ऐसे ऐकुनिया तियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढबंधन कैसे तुटे गे मग पिशाचान तुवा काय जाणीतले तरी आता क्षण उभी न राही वेगी आपल्या सदना जाई तब सुता कळता अनर्थ प्रवाही मती याची मिरविल ऐसे बोलता सांगोपांग तो मित्र उदयाचा पहिला मार्ग मग नमस्कारुणी स्वामी सवे ग सदनापती पातली परी अर्थवियोगी चित्त सरिता दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार्णवी भेटावया तैसी तळमळे दुःख व्यता तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकासती वनिता विकासली आनंदिनी पुन्हा घेऊनी परिचारिका येत आली सदैव विवेका दृष्ट पाहुण्या योगी मृगांका चरणी माथा ठेवीत असे मग सलग भक्तीची करुण्या दाटी सदृढ चरणे घातली मिठी पद कवळोनी हस्तपुटी पद चुरीत प्रेमाने ऐशी सेवा दोन प्रहर करिता अगम्य लीला प्रभा करते पाहुण्या नमस्कार स्वामी करुणा उठतसे पुन्हा येवोनिया सदनी आचरे आपुले प्रपंच राहणे अस्त होताचे वासर म्हणे स्वामी सी जाऊने लक्षितसे सद्भावय उदय दावुनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्म परी सेवा करिता षण्मा सौगमा दिन लोटून गेले पै या परी कोणी एक दिवशी काळुखी दाटली अपार महिसी परे सेवा करावयासी पातली नित्य नियमाने तव ते मूर्ध्वी खाली अंक ठेवून या देतसे टिंक त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पै समायिक सबळ करुणी भ्रमर रुंजी घाली तेवर न कळता येऊन या महावीर अंका खाली घाला ऐसे करुणी अवस्थेत आपण गाढ झाली निद्रिस्त चलन वलन सांडून स्थित कंठी घोर वाजवे तव तो षटपद जाणू परी फेडून निघाला नेटे उपरी ग्रीव डसू जालिंदरा परे सुचविले अर्थात तव तो लगबगे अति त्वरित उठून या हस्ते पाहे ग्रीवेत ग्रीवा पाहून या सती अकांत दृष्टी करी महाराज अंका फोडोनी पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहून या जालंधर धैर्य बळ ओळखिले मग सहज कृपेचे करून या दृष्टी मवळी कुरवाळी कृपा जेठी मग तारक मंत्र कर्णपोटे उपदेशिला तत्काळ मंत्र उपदेश ओपिदा काने कोण व्यक्त दाविले संजीवनी तेने कुणे पारायणे ब्रह्म व्यक्त झालीसे किंबहुना चराचरी जीव तिंदुका संगम स्थावरी अहम ब्रह्म भुवनापासून आकारे ब्रह्मदृष्टी हे लावे ऐसा होता चमत्कार मग मवळी ठेवी चरणावर म्हणे महाराज सकळ व्यापार आजी मिरविला सुगमत्वे या पर्यतो कृपाळ मोक्षदाने अनेक करिता झाला कारणी मंत्र प्रयोगे संजीवनी ते दोही प्रेरितसे जिये निर्जीवित्वा उठवील ती जीवित्वा कायन करील असो मैनावतीसे अमरवेल दोही होण्या ठेविलेसे जैसे रामे दानव कुशी चिरंजीव केले विभीषणाश तन्याये मैनावतीसे श्री जालिंदरे केले पै मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भाव भक्ती
विशाल मिरवे भावस्थिती परी अनेक काम उदेला चित्ते पुत्र मोह करोनिया मनात म्हणे चमत्कार जाणू भेदिली स्थिर भ्रमणे त्या दुःखाचा घाय आणि वार जाणू वरी मिरविला घाय पडता निवार अशुद्धाचा लोटला पुर तयावरी स्पर्शदा कर जैसी तैसी मिरविली तरी सध्या चमत्कार झाला दृष्टीने गोचर अनेक केले सनातन सार ब्रह्म व्यक्ती परायण तरी चिरंजीव पद देऊन या माते अचल केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवी ऐसे विनिया दृढ मानसी वियोग व्यथा वारिली देहासी ती व्यथा नर हरिवंशी धुंडी सोत मालू सांगे स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य कमयागार सदा परी सोत भाविक चतुर त्रयोदशाध्याय गोड हाध्याय 13वा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुदेव दत्त सद्गुरानंदाश्रम महाराज की जय संत कवी दासगुरु महाराज की जय बोल भवानी आई की जय सदानंदाचा उदे उदे बोल बापू भगत की जय सदानंदाचा उदे उदे नम पार्वती पतये हर हर महादेव श्री नवनाथ महाराज की जय मंगल मूर्ती मोरया।